गुड मॉर्निंग. उठा. आज सुट्टी आहे तर दिवसभर झोपून राहणार आहे की काय? जिमला नाही जायचं का? उठा लवकर, जिमला जावा. गुड मॉर्निंग. हे घ्या तुमची फेवरेट प्री वर्कआउट कॉफी. Thank you so much. वेलकम. हॅलो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फिटनेस इन खाकी. ते खूप उशीर झाला आहे जिमला आणि मला ॲक्च्युली आहे सुट्टी जिम करण्यासाठी खूप वेळ. तर आज मी ॲक्च्युली माझा 2 बॉडी पार्ट असणार आहे, बायसेप आणि ट्रायसेप विथ कार्डिओ. आणि सकाळी कॉफी वगैरे घेऊन आपण झालो रेडी. हेवी लिफ्टिंग. तर हेवी लिफ्टिंग करायची आपल्याला बायसेपमध्ये आणि ट्रायसेपमध्ये पण. तर खूप असा फ्रेश मूड. सकाळी पाऊस पण होऊन गेलेला आहे, चांगलं वातावरण झालेलं आहे, ऊन पण पडले आता. श्रावण चालू आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज बंद आहे. चला आपण जिममध्ये भेटूया. बाय. जिममध्ये जाताना असं एक कुत्रा दिसलं. असलं एक कुत्रा घेऊ का आपल्याला? यायला पण आपल्याला कॉलनीमधून काढते बाहेर. एकतर कॉलनीमध्ये अलाउड नाही कुत्रे पाळायला. एक छोटंसं आपलं घर आहे. चल नको बाबा, असलं गावाकडे पाळूया आपण. ठरल्याप्रमाणे लिफ्टचा वापर नाही. स्टेपचा वापर केला ना आपल्याला कसं आहे, थोडासा कार्डिओ होतो आणि वॉर्मअप पण होते. जिममध्ये येताना आपण घालतो पूर्ण कवर होऊन, बाहेर बॉडी दाखवायला नको वाटतं, त्याच्यामुळे कवर होऊन आलो. हे ठेवतो काढून. आता जिममध्ये होतो तयार. सुरुवात करतो आपल्या वर्कआउटला. बायसेपला आपण लावलेला आहे बार. ॲक्च्युली चेस्ट प्रेस ह्याच्यावरच आपण लावलेला, मोठा बार लावलेला आहे, कारण की आपल्याला वाईड बायसेप मारायचं आहे. तर बघूया, आपण मारूया वाईडमध्ये. सेकंड सेट आहे. सेकंड सेट लावला आपण 30चा लावलेला आहे. तर हेवी करायचं तर बघूया किती जातात. सेकंड अजून आपले 2 सेट बाकी आहेत. तर आता सेकंड सेटच झाला आहे. 45ची प्लेट लावून आपण बायसेप पण करणार आहे. आता नेक्स्ट सेटमध्ये दाखवतो. तर बघूया. जय बजरंग. Three. पहिला सेट झालेला आपला कर्लचा, डंबेल कर्लचा. आपण 25 पासून स्टार्ट केलेला आहे.
तर ॲक्च्युली आता जसं जसं वेट वाढेल तसं तसं रेप्युटेशन कमी होऊन जाणार आहेत. आणि ॲक्च्युली आपण हेवी मारतो ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला 25-30 रेप्स मारायच्यात. हेवी मारतो याचा अर्थ आपल्याला किमान 10 ते 12 रेप्स जायला पाहिजेत फर्स्ट सेटचे. त्याच्यानंतर तुमचं पोटेन्शियल जेवढं आहे त्याच्यानंतर तुम्ही केवढं हेवी घेणार आहे वेट त्याच्यावर डिपेंड राहील तुमचं लिफ्टिंग. पण लिफ्टिंग करताना पण खूप व्यवस्थित लिफ्टिंग करा. कॉन्ट्रॅक्शन मसलवर यायला पाहिजे. तर असं आपण लिफ्टिंग करूया. तर चला सेकंड सेट आपण करूया चालू. लास्टचा 40चा घेणार आहे. बघू. फोर्टीचा डंबल्स आहे. रेप्स फेल कमी गेले तरी चालतील पण मसलवर कॉन्ट्रॅक्शन पाहिजे आपलं. सो सिंगल हँड आपण करूया. डबल हँड जाणार नाही. सिंगल हँड व्यवस्थित करू. हेवी असल्यामुळे सिंगल हँड व्यवस्थित जाईल. डबल हँड नाही जाणार. वेन्स बाहेर आले. आता गेनिंगमध्ये जास्त दिसणार नाहीत वेन्स. ज्यावेळेस थोडा अजून फॅट बर्न होईल त्याच्यानंतर चांगले वेन्स दिसतील बाहेर. पण आपल्याला काय गेनिंग करायची आणि चांगली करायची प्रॉपर. त्याच्यामुळे कटच्या भानगडीत नाही पडणार आहे मी लवकरच. फ्रंट साईड असं तिरगा उभं राहतो. मग तुम्हाला उभं राहण्याचं
तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन येऊ तुमच्यासाठी. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी.